आज मी एकटाच निघालो ट्रेकिंगला, लामा घाटीला जायला. गावाच्या शेवटी माझी बाईक पार्क करून नदीच्या काठाकाठाने मी माझा प्रवास सुरू केला. थोडेसे पुढे जाताच मला एका छोट्याशा गुहेमध्ये गुणवंत महाराजांचे दर्शन झाले. नदी क्रॉस करून मला दुसऱ्या बाजूला जायचे होते. तसे नदीला पाणी जास्त नव्हते, पण घसरून पडण्याचे चान्सेस पुष्कळ होते. छान क्रिस्टल क्लिअर वॉटर, आजूबाजूला घनदाट जंगल आणि भयान शांतता. नदी पार करून जंगलातून मी माझा पुढचा ट्रेक सुरू केला. एकटाच असल्यामुळे मनाला थोडी हुरहुर वाटत होती, पण जसजसा पुढे चालत गेलो तसतशी हिंमत वाढत गेली. घनदाट जंगल, खळखळ वाहणारी नदी, सगळीकडे सुंदर अशी हिरवळ मनाला मोहित करून टाकत होती. एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटत होते. पाखरांची किलबिल, अवघड असा कच्चा रस्ता, दोन पहाडांच्या मधून वाहणारी ही नदी, हे सगळे मनमोहक दृश्य बघून मला नडाची आठवण येत होती. मजल दर मजल करत 1-2 वेळा नदी क्रॉस करत मी पुढे जात होतो. मी जसा पुढे जात होतो तसतसा नदीचा प्रवाह आणखी वाढत होता. ट्रॅकिंग एन्जॉय करता करता मी शेवटी धबधब्यापाशी पोचलो आणि बघतो तर काय, त्या धबधब्याच्या पाण्यात काही मुले मनसोक्त पोहत होती. फुल एन्जॉय करत होते. त्यांना पोहताना बघून मला सुद्धा पोहण्याचा मोह झाला. पण काय करू, एक्स्ट्रा कपडे नव्हते ना सोबत.
छोट्याशा डोंगरावरून वाहणारा मस्त धबधबा आणि त्याच्याच पुढे छोट्याशा टेकडीवर बसलेले महादेवाचे मंदिर, हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. शुभमराव, अमित आणि सूरज हे काही वेळासाठी माझ्यासाठी अनोळखी होते, पण काही वेळात ते सर्व माझे छान मित्र झाले आणि या जागेबद्दल ते मला माहिती सांगू लागले. आमच्या मित्रांचा जलक्रीडेचा कार्यक्रम आटपून आम्ही गुणवंत महाराजांच्या दर्शनाकरिता निघालो. गायमुख म्हणजे गायीच्या मुखातून वाहणारी संततधार. उन्हाळा असो किंवा पावसाळा, ही संततधार कायम अशीच वाहत राहते. या कुंडात आंघोळ केल्याने त्वचेशी संबंधित म्हणजे त्वचारोग दूर होतात अशी श्रद्धा आहे. गुणवंत महाराजांचे दर्शन घेतले. मूर्तीकडे बघितल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली. शुभमरावांनी महाराजांना बेसन पोळीचं नैवेद्य दाखवलं आणि मला रीतसर आमंत्रण देऊन जेवणाला सुरुवात केली. बेसन पोळी खरंच खूप टेस्टी होती आणि सोबतचे हे नजारे, आणखी काय हवे आयुष्यात. शुभमराव, खरंच तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. एका अनोळख्या मुलाला तुम्ही हात धरून जेवायला बसवले, या सर्व गोष्टीसाठी माझ्याकडे शब्दच नाही आहेत. या परिसरात अजून काही छोटे छोटे मंदिरे आहेत, त्यांचे दर्शन आम्ही घेतले. आणि मग परतीचा प्रवास सुरू केला. जाताना एकटाच होतो, पण येताना 3 मित्र सोबत घेऊन आलो. थोडा तुम्ही तुमचं चालू द्या. काय कुणी निघाली रे ते तू आपल्या पुढे तोडून टाकलं का रे? होय, अबे ते कुणी निघाली ना. जाऊ दे, चल, काय नाही, काहीच नाही होत ना रे. वाटेत आम्हाला सीताफळांची झाडे दिसली. सातपुड्याच्या पहाडातील झाडांना पिकलेली सीताफळे, ही गोड, ती आम्ही खाल्ली. लामा घाटी अमरावतीवरून जवळपास 90 ते 92 किलोमीटर अंतरावर वसलेले बैतूल जिल्ह्यातील आणि सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत लपलेले एक छोटेसे गाव. गुणवंत महाराजांची तपोभूमी म्हणून या गावाची विशेष अशी ओळख आहे.